बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी पुण्यातील 4 बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल भावाने विकत घेतली, मात्र ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीयेत असा डी.एस.के यांनी दावा केलेला आहे। 16,000 कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटींना विकत घेतल्याचं डी.एस.के सांगतायत। व्ही.टी. पार्लेशा, त्यासोबतच जयंत शहा, अशोक चोरडिया आणि प्रमोद रांका यांनी एनसीएलटी मार्फत डी.एस.के यांच्या मालमत्ता विकत घेतलेल्या आहेत। त्याविरोधात डी.एस.के सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने 10 मे पर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थगिती दिलेली आहे। माझ्या सर्व मालमत्ता जात असल्याने मला त्या विकता येत नाहीयेत। देशभरातली माझी खाती गोठवलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मी पैसे कसे परत करायचे असा सवाल डी.एस.के विचारतायत। तेव्हा मी तुरुंगात असताना माझी कंपनी IBC ऍक्ट, इन्सॉल्व्हन्सी ऍक्ट नावाचा जो नवीन कायदा आलाय, मराठीमध्ये त्याला दिवाळखोरीचा कायदा म्हणतात, तिथे पुण्यातले 4 बिल्डर एकत्र आले। त्यांनी एनसीएलटीचा कायद्याचा गैरफायदा घेतला आणि माझी सोन्यासारखी कंपनी, ज्याच्यात 300 एकराची ड्रीम सिटी आहे, ज्याच्यात बालेवाडी आहे, बाणेर आहे, मुंबईची प्रॉपर्टी आहे, विश्वची प्रॉपर्टी आहे, 11 प्राईम प्रॉपर्टी, हा कागद इथे तुम्ही टीव्हीवर दाखवू शकता सगळ्यांना। ज्याची प्रॉपर्टीज आहेत 11 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याची व्हॅल्युएशन, त्याची किंमत तुमच्या दाव्यानुसार किती आहे? आणि हे जे काही 4 बिल्डर तुमच्या या मालमत्ता विकत घ्यायचा प्रयत्न करतायत, नाममतदारांनी असं म्हणताय, तर त्या किती रकमेला घेतायत? तुमचा दावा काय आहे? या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन, हा माझा कागद आहे, हा संबंध कोर्टात सगळीकडे भारतभर आम्ही दिलेला आहे, 21,000 कोटी आहे। आणि हा झाला माझा दावा। मी बरोबर 2 महिन्यापूर्वी, याच्यावरची डेट बघा, गव्हर्नमेंट अधिकृत व्हॅल्युअर कडनं सर्टिफिकेट करून घेतलं या प्रॉपर्टीचं किती आहे, 16,000 कोटी आहे। आज तुमच्या दाव्यानुसार 21,000 कोटी आहे, शासकीय जे काही आहेत व्हॅल्युअर 16,000 कोटी आहे, 16,000 कोटी सांगितले। आणि तुमच्या या 11 मालमत्ता किती रुपयांना विकत घेतल्या जात आहेत? आता या 11 मालमत्ता त्यांनी फक्त 826 कोटीला विकत घेतल्या आहेत। 826 कोटीमध्ये सुद्धा तो एक रकमी देत नाहीयेत ते। 10 कोटी त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरलं। पहिल्या वर्षी मॅक्झिमम ते 50 कोटी देणार, आतापर्यंत त्यांनी 30 कोटी दिले। ते माझेच कोर्टातले पैसे, जप्त असलेले पैसे वापरून देतात, कारण की या प्रॉपर्ट्या घेतल्या म्हणजे प्रॉपर्टी नाही घेतल्या त्यांनी। डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेड ही कंपनी टेक ओव्हर केली। किती रुपयात? 826 कोटीमध्ये रेग्युलर टेंडर भरून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।